श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 45वा अप्सरेचा उद्धार या अध्यायातील राहिलेला भाग म्हणजे साधकाच्या दृष्टीने पाहू हा भाग आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील अध्यात्म प्रवासात आता तो प्राण म्हणजेच हनुमंत, ती चैतन्य शक्ती म्हणजेच संजीवनी औषधी प्राप्त करण्याकरिता ऊर्ध्व झेप घेतो. हा संकेत जेव्हा त्या अशुद्ध अहंकाराला म्हणजेच रावणाला संवेदित होतो तेव्हा तो प्राणाच्या या दिव्य कार्यात व्यत्यय आणण्याकरिता एका मायावी शक्तीची म्हणजेच कालनेमीची योजना करतो. मग ती मायावी शक्ती प्राणाच्या या ऊर्ध्व प्रवासातील मार्गावर एक विश्रांती स्थान निर्माण करते. ते आल्हाददायक स्थान पाहून प्राणही थोडा थांबतो. मग ती मायावी शक्ती त्या प्राणाला स्थिर करण्याकरिता सोहम भजन सुरू करते. त्या सोहम भजनाने प्राणही स्थिर होऊ लागतो. परंतु आपल्या चैतन्य शक्ती प्राप्तीच्या कार्याचे स्मरण होताच तो प्राण आपली ऊर्ध्व झेप घेण्याची तयारी करतो. तेवढ्यात तिथे नक्ररूप शापित शक्ती म्हणजेच अप्सरा त्या प्राणाला स्पर्श करते. प्राणाच्या त्या चैतन्यमय स्पर्शाने ती शापित शक्ती नक्ररूपातून मुक्त होते व आपल्या ऊर्ध्व अशा मूळ स्वरूपाकडे प्रवाहित होते. आपल्या जीवनात सुद्धा आपण आपल्या साधना प्रवासात मग्न असतो. मात्र वामशक्तींना हे नको असते, कारण त्यांना सर्व जीव हे आपल्या ताब्यात असावे असे वाटत असते. म्हणून त्या षडरिपुंमार्फत आपला आध्यात्मिक प्रवास अनेक व्यत्यय निर्माण करून थांबविण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच आपल्या पिंड प्रकृती, स्वभाव व प्रारब्धानुसार आपल्या ठिकाणी या षड विकारांपैकी एक विकार हा बाकींच्या विकारांपेक्षा जास्त बलवान असतो व नेमका त्याच विकारामार्फत जोरकस हल्ला त्या वामशक्ती आपल्यावर करत असतात आणि काही काळ मग आपला साधना प्रवास तिथे थांबतोही. परंतु सद्गुरूंचे कृपाबळ सोबत असल्यामुळे त्यावरही मात करून पुढे आपला अध्यात्म प्रवास सुरू होतो. तसेच आपण असेही करू शकतो की ज्या विकाराने व्यत्यय निर्माण केलेला असतो त्या विकाराचे विकारपण काढून त्यालाच जर ऊर्ध्व प्रवाहित केले किंवा त्या विकाराचे उत्थापन, उन्नयन किंवा उत्क्रांत करू शकलो तर तो विकारही कृतार्थ होईल व आपणाला त्या विकाराचा पुन्हा कधीच त्रास होणार नाही. आणि नेमके हेच वरील कथेत हनुमंतांनी घडवून आणले आहे. आता आपण थोडक्यात या भागाचं सार पाहण्याचा प्रयत्न करू.
आपण कथा मागच्या भागात पाहिली आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने ते पाहत आहोत. तर साधकाचा प्राण जेव्हा हे दिव्य मन काही काळाकरता अचेतन झालेलं आहे, त्याला सचेतन करण्यासाठी प्राण ऊर्ध्व झेप घेतो. तर हाही आपण भाग पाहिलेला आहे की साधकाच्या जीवनात अशी एखादी काही घटना घडते आणि त्याचं ते दिव्य मन त्या गर्विष्ठ मनाला ताळ्यावर आणण्यासाठी किंवा त्याचा विनाशच करण्यासाठी आपली शक्ती वापरतं, तेव्हा ते दिव्य मनसुद्धा अवनत होतं, खाली येतं, साध्या मनावर येतं. त्या साध्या मनाला पुन्हा दिव्य मनात परावर्तित करण्यासाठी प्राणाची मदत घ्यावी लागते आणि प्राण मग साधनेने ऊर्ध्व गती घेतो आणि सहस्रदल कमल म्हणजे ब्रह्मरंध्र म्हणजे टाळू भागाच्या ठिकाणी असलेल्या चैतन्य शक्तीला खाली घेऊन त्याला यायचं असतं. त्यासाठी तो ऊर्ध्व झेप घेतो आणि ही ऊर्ध्व झेप घेण्यासाठी त्याला सोहमचा उपयोग करावा लागतो किंवा ऊर्ध्व प्रवास करावा लागतो. सोहम प्राण म्हणजेच श्वास, श्वास म्हणजेच सोहम. आणि कुठल्याही साधना कुठलीही पद्धत वापरली तरी त्या साधकाच्या प्राणाला मनाला श्वासाशी निगडीत व्हावं लागतं, तेव्हा त्याला ऊर्ध्व झेप घेता येते. तर हे कार्य करण्याचं जेव्हा प्राण प्रयत्न करतो तेव्हा साधकाच्या अंतरंगात असलेल्या वामशक्ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्या कुठल्याही षड्रिपूंची पैकी काम, क्रोध, लोभ, मोह, मद कुठल्याही या मार्गाने ती थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र प्राण थांबतोही. असं काही समोर एखादी गोष्ट येते की प्राण त्याच्या म्हणजे असं एखादं विश्रांती स्थान येतं किंवा तिथे त्याचं भजन वगैरे सुरू होतं किंवा सोहम जर सुरू झाला तर प्राण सोहमशी एकरूप होतो, स्थिर होतो. मात्र प्राणाला काय करायचं आहे, ऊर्ध्व झेप घेऊन चैतन्य शक्ती मिळवायची आणि ती शक्ती मिळवू नये म्हणून षड्रिपू हे टपून बसलेले असतात. इथे एक असा भाग म्हटलं की प्रत्येक साधकाच्या पिंड प्रकृतीनुसार, स्वभावानुसार, त्याच्या प्रारब्धानुसार या षड्रिपूपैकी एक विकार हा प्रबल असतो. हे ज्याचं त्यांनी शोध घ्यायचा असतो. कोणाचा काम, कोणाचा क्रोध, कोणाचा लोभ. कारण काही माणसं खूप लोभी असतात, काही खूप क्रोधी असतात. तर त्याच विकारामार्फत आपल्यावर जास्त हल्ले होतात. हे आपण आपलं स्वतः शोधायचं की माझ्यावर या षड्रिपूंच्या कुठल्या विकारामार्फत जास्तीत जास्त हल्ले झालेले आहेत, हे ज्याचं त्याला माहिती असतं. आणि त्याच विकारामार्फत मग अशा वेळेला सुद्धा हल्ला होतो आणि त्या प्राणाला थांबवलं जातं आणि थांबतोही. काही वेळेला तर अशा काही घटना घडतात की त्या साधकाचा आध्यात्मिक प्रवासच थांबून जातो, अगदी एका जन्माकरता सुद्धा किंवा काही काळाकरता सुद्धा. पण जर सद्गुरू बळ पाठीमागं असेल, आपण सद्गुरूंशी अनन्य शरणागत असू, समर्पित असू आणि सद्गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त असेल तर सद्गुरू बळाने पुन्हा आपण त्या विकारापासून दूर होतो आणि आपला साधना प्रवास सुरू करतो. इथे आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की त्या विकाराचं उन्नयन करायचं, त्या विकारालाच उत्क्रांत करायचं. हे कसं करायचं? तर इथे साधनेने, भक्तीने, ज्ञानाने ह्या विकारांना शुद्ध करायचं आणि त्यांचा विनाश नाही करायचा, तर त्यांना उत्क्रांत करायचं आणि वैश्विक स्तरावर घेऊन जायचं. मी एका भागात हे आपण पाहिलेलं होतं पहा की मी माझ्या अंतरंगातील या सगळ्या विकारांना शुद्ध करून जर वैश्विक स्तरावर घेऊन गेलो आणि असंच या विश्वातील सगळ्याच व्यक्तींनी आपल्या अंतरंगातील सगळ्याच विकारांना शुद्ध करून, उत्क्रांत करून वैश्विक स्तरावर जर घेऊन गेलो तर ही विश्वच ईश्वरमय किंवा या विश्वाचाच स्वर्ग निर्माण होईल. आणि हेच कार्य योगी श्री अरविंदांना, श्री ज्ञानेश्वरांना, श्री तुकाराम महाराजांना, जी ही महान संत मंडळी होऊन गेली ना, ह्या सगळ्यांना हेच कार्य करायचे. ह्याच कार्यासाठी त्यांनी प्रचंड ग्रंथसंपदा, वाङ्मय हे निर्माण करून ठेवलेले. ज्ञानेश्वर महाराज पसायदानात हेच मागतायत, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे पडो मैत्र जीवांची ही मागणी करतायत. या सगळ्या जीवांचं असं होवो आणि यांच्यातले विकार जळून जाऊ आणि ते झाल्यानंतर ते काय होतील. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नेतीही लोकी भजिजो आदिपुरुकी अखंडित. म्हणजे अशी मंडळी निर्माण हो. चला कल्पतरू म्हणजे कल्पतरूंसारखी, चिंतामणीसारखी, कामधेनूसारखी अशी मंडळी की जी या जगातल्या लोकांचं कल्याण करतील. कल्पतरूसारखे कल्याण करतील, चिंतामणीसारखं म्हणजे त्यांच्याकडे जाऊन जे तुम्ही मागणी कराल ते मिळेल. म्हणजे तुम्हाला ईश्वरी साक्षात्कार हवा आहे ना, अशा मंडळींकडे जा. अशी मांदियाळी निर्माण झाली पाहिजे असं ज्ञानेश्वर त्या विश्वपुरुषाकडे मागणी करतात. मग असं सगळ्यांच्या बाबतीत झालं तर या विकारांचं काय होईल. उत्क्रांत होतील. हे विकार वैश्विक स्तरावर जाऊन तिथेही कुणाला त्रास देणार नाही. मग सगळ्यांच्या अंतरंगातील विकार जर शुद्ध झाले तर इथं वाईट माणसंच सापडणार नाही ना. खळांची व्यंकटी सांडो म्हणजे खळ सांडो असं म्हटलं नाही. वाईट माणसं मरून जावं असे म्हटले नाही, तर त्यांच्यातलं वाईट पण निघून जावं, म्हणजेच विकार निघून जावं, म्हणजेच षड्रिपू निघून जावं आणि असं सगळ्या विश्वाच्या बाबतीत व्हावं असं श्री ज्ञानेश्वर महाराज मागणी मागतायत. आणि असं जर झालं तर या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण होईल ना. आणि हेच ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे, हेच योगी श्री अरविंदांना अपेक्षित आहे. आणि त्यासाठी योगी श्री अरविंदांनी या संतांच्या सगळ्यांचा सार काढून एक मोठं पुढचं पाऊल टाकलंय आणि ती परब्रह्मशक्ती या विश्वाच्या गर्भात आणून ओतलेली आहे. 1956 साली 29 फेब्रुवारी 1956 साली ते परब्रह्मशक्ती, त्याला त्यांनी अतिमानस असं नाव दिलं आणि ती अतिमानस रूपशक्ती या विश्वाच्या या पृथ्वीच्या गर्भात आणून ओतली. आता आपण सगळ्यांनी फक्त त्या अतिमानस शक्तीचा उपयोग करून घेऊन माझं जीवन ईश्वरमय करायचे, म्हणजेच माझ्या अंतरंगातील या सगळ्या षड्रिपूंनाच चैतन्यमय करायचं. हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, कार्य आहे. आणि हेच हनुमंतांनी सुद्धा इथे या कथेत तेच केले. त्यांना या वामशक्तीने अडवण्याचा प्रयत्न केला. कालनेमी हे रूपक आहे. त्या कालनेमीच्या माध्यमातून अशुद्ध अहंकाराने हनुमंतांना थांबवण्याचा किंवा रावणाने थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हनुमंतांनी त्यावरही मात करून तिथे त्या मगररूप शक्तीचं उन्नयन केलं, उत्क्रांत केलं. म्हणजेच विकारांचं उन्नयन केलं, उत्क्रांत केलं. त्या विकारांना स्वर्गात पाठवून दिलं, म्हणजेच वैश्विक स्तरावर पाठवून दिलं शुद्ध करून. आणि हेच कार्य आपण सगळ्यांना करायचं आहे. प्रत्येक व्यक्तीने जर स्वतःच्या अंतरंगातील या विकारांचं शुद्धीकरण करून त्यांना वैश्विक स्तरावर शुद्ध अवस्थेत पाठवलं तर हे विश्वच ईश्वरमय होईल ना. इथे ईश्वर आणण्याची शोधण्याची गरजच पडणार नाही. हे विश्वच ईश्वरमय होईल. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कार्य, प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटना ही ईश्वरमय होईल. यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या अंतरंगात कार्य करण्याची गरज आहे, म्हणजे सगळं विश्व वैश्विक स्तर शुद्ध होईल. तर हेच या कथेचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.